नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणात पोपटी पार्ट्यांची चवदार रंगत सुरू। फुंडे महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी लुटला पोपटीचा आनंद। रायगड उरण तालुका पोपटी या विशिष्ट खाद्यपदार्थासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे। या पोपटीसाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे जिन्नस म्हणजे गावठी वाल। मात्र सध्या उरण तालुक्यात रुचकर गावठी वालाच्या शेंगा तयार झाल्या नसल्याने खवय्यांना पुण्यावरून आलेल्या वालाच्या शेंगांवरच समाधान मानावे लागत आहे। फुंडे महाविद्यालयातील 1998-99 मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी कोपरोली येथे एकत्र येऊन रविवारी आपल्या विद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देत पोपटीचा आनंद हा गाणी गुणगुणत, हसत खेळत, गप्पा मस्ती करत लुटला। वालाच्या शेंगा भामुर्डाच्या पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजविल्या जातात। त्यामध्ये बटाटा, अंडी, चिकन घालून त्याची लज्जत वाढवली जाते। यालाच पोपटी असे म्हणतात। सध्या उरणमध्ये सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धमाल सुरू झाली असली तरी सुद्धा पुण्यावरून आलेल्या वालाच्या शेंगाच वापरल्या जात आहेत। रायगडसह उरणच्या मातीत पिकवलेल्या चवदार टपोऱ्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीलाच अधिक पसंती आहे। मात्र सध्या येथील गावठी शेंगा अजून तयार झाल्या नसल्याने पुण्यावरून आलेल्या शेंगांवरच खवय्यांना सध्या समाधान मानावे लागत आहे। अजून साधारण 15-20 दिवसानंतर तालुक्यातील गावठी वाल तयार होऊ लागतील आणि खऱ्या अर्थाने पोपटीला ती विशिष्ट चव येणार आहे। या पोपटीतील वालाच्या शेंगा कितीही खाल्ल्या तरी त्या पोटाला बाधत नाहीत, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे। पुण्यावरून आलेल्या शेंगा साधारण 40 ते 50 रुपये किलोंनी मिळत आहेत। विदर्भात खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी किंवा बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुरडा प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे रायगड उरणमध्ये गावठी वालाच्या शेंगांची पोपटी प्रसिद्ध आहे। शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धमाल पाहायला मिळते। येथे काही ठिकाणी काव्य संमेलन रंगतात, तर गप्पा गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखांची देवाणघेवाणही होते। अशातच फुंडे महाविद्यालयात 1998-99 मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन रविवारी पोपटी संमेलनाचे आयोजन केले होते। यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पोपटीचा आनंद हा गाणी गुणगुणत, हसत खेळत, गप्पा मजा मस्ती करत तुटला आहे। यावेळी सर्व सहकाऱ्यांना एकत्र आणण्याचे काम आदर्शवत विद्यार्थी मेघा भोईर, संजीवनी म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, संतोष जोशी, अलंकार म्हात्रे, मेघनाथ पाटील, संध्या घरत, उत्तम पाटील, गंधार पाटील, प्रभाकर गावंड, गिरीश पाटील, महेंद्र घरत, दिनेश म्हात्रे, रुपाली म्हात्रे, सुरेखा म्हात्रे, दमयंती पाटील, रणजित माळी, मनोज कुमार ठाकूर, सुवर्णा पाटील, राजेंद्र पाटील, विनोद ठाकूर, ज्योत्स्ना पाटील, प्रसाद पाटील, नवनीत पाटील, नितीन नारंगीकर यांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।